नमस्कार. नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर दिवाळी पदार्थामध्ये महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लाडू आणि त्यातल्या त्यात रवा लाडू म्हणजे बऱ्याच जणांच्या आवडीचे असतात, पण पाक चुकण्याची भीती वाटते. तर आज आपण बिना पाकाचे लाडू बनवणार आहोत. हे लाडू अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, मऊसूत, अगदी पेढ्यासारखे होतात. चला तर मग अर्धा किलोच्या प्रमाणात रवा लाडू कसे बनवायचे हे बघूया. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नयन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसमोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. रेसिपीला सुरुवात करू. तर आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहे, पण हे लाडू आपण बिना पाकाचे करणार आहे. तर त्यासाठी आपण साहित्य काय घेतले हे बघू. तर साहित्य मी घेतले 2 वाटी रवा, त्यासाठी 1 वाटी साखर घेतली. आपण जी रेग्युलर साखर वापरतो ती घेतली आणि त्याच वाटीने वितळलेलं तूप घेतलंय, म्हणून आपण पाऊण वाटी घेतलंय. जर तुम्ही घट्ट घेतलं तर अर्धी वाटी घेतलं तरी चालतं. आणि विलायची जायफळची पावडर घेतली. तर हे झालं. आपण कोणतंही भांडं घेतलं त्या भांड्यानुसार आपण हे मोजमाप सांगितलं. वजनी प्रमाणाचं सांगायचं झालं तर हा रवा अर्धा किलो आहे आणि त्यासाठी 350 ग्रॅम आपण साखर घेतली. 150 ते 160 ग्रॅम आपण तूप घेतलंय आणि विलायची जायफळची पावडर ही आपल्या आवडीनुसार घ्यायची आणि ड्रायफ्रुट्स आपण नंतर डेकोरेशनसाठी वापरणार आहे. मी साखर घेताना आपली अख्खी साखर घेतली आहे. हिची आपण पिठी साखर करून घेणार आहे. जर तुम्ही पिठी साखर घेतली तर मेजरमेंटनुसार ते कमी जास्त होऊ शकतं, पण शक्यतो साखर घेताना अख्खी साखर घ्यायची आणि याची पिठी साखर करायची, म्हणजे आपल्या प्रमाणात बदल होत नाही आणि प्रमाण व्यवस्थित होतं. तर हे झालं आपलं साहित्य. यानंतर आता आपण रवा भाजून घेऊ. तर आता रवा भाजण्यासाठी आपण इथे एक कढई गरम करायला ठेवली. त्यात मी 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलंय आणि त्यानंतर आपण यात घालतोय रवा. तर 10 मिनिटांनंतर तुम्ही आपला रवा बघू शकता, हलक्यासा आपल्या रव्याचा कलर चेंज झालाय. त्यानंतर आपण परत 2 चमचे तूप टाकून एक 10 मिनिटांसाठी परत रवा भाजून घेणार आहे. त्यानंतर परत आपण 2 चमचे तूप घालतोय. सगळं तूप आपण एकदाच घातल्याने आपला रवा छान भाजत नाही आणि कच्चा राहतो, त्यामुळे आपण थोडं थोडं तूप घालून रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर परत एकदा आपण 10 मिनिटांसाठी रवा भाजून घेतलाय. तुम्ही बघू शकता आपल्या रव्याला आणखी थोडासा असा सोनेरी रंग आलाय. तर त्यानंतर आपण आता यात पिठी साखर घालणार आहे, पण पिठी साखर घालण्याच्या आधी गॅस बंद करायचा आहे आणि रवा गरम असतानाच आपल्याला यात पिठी साखर घालायची आणि जे आपलं राहिलेले तूप आहे ते आपण नंतर घालणार आहे. तर ह्या गरम रव्यातच आपण ही पिठी साखर घालतोय आणि हे सगळं करत असताना आठवणीने गॅस बंद करायचा आहे, नाहीतर आपला रवा आणि पिठी साखर कढईला खाली लागू शकते. यानंतर आपल्याला गॅस चालूच करायचा नाहीये आणि आपली पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, जेणेकरून आपल्या साखरेच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची. कारण रवा गरम असतो, रव्याच्या वाफेने आपल्या पिठी साखरेच्या गुठळ्या होऊ शकतात. तर त्या मोडत मोडत आपल्याला पिठी साखर मिक्स करून घ्यायची. तर एक 2-3 मिनिटांसाठी आपण पिठी साखर रव्यामध्ये छान मिक्स करून घेतली. आता आपण यावर झाकण ठेवणार आहे. 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आणि दाबून ठेवायचं, म्हणजे मग रव्याची वाफ आपल्या साखरेत व्यवस्थित मिक्स होती आणि आपले लाडू परफेक्ट असे तयार होतात. त्यामुळे हे मिश्रण आपल्याला दाबून ठेवायचं आहे. तर आता आपण हे मिश्रण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे. तर 15 मिनिटं झालेत. आपण यावरचं झाकण काढून घेऊ आणि रवा एका ताटात थंड करायला ठेवू. आता हा रवा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे.
त्यामुळे थोडंसं कोमट करून घ्यायचा. मग 3 ते 4 मिनटं आपण फॅन खाली थोडंसं कोमट करायला ठेवतोय. तर रवा आपण ताटात काढून घेतलाय. त्यानंतर आपण यात आता थोडंसं कोमट असताना यात वेलदोड्याची आणि थोडीशी जायफळाची पावडर आपण यात घालतोय. आणि आपलं जे तूप शिल्लक राहिलंय तेही आपण यात टाकून घेऊ. तर हे मिश्रण आपलं थोडंसं गरम आहे, तर त्यात आपण हे तूप आणि जायफळ वेलचीची पूड मिक्स करून घेऊ. आणि हे 3 ते 4 मिनटं हलकंसं थंड करायला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. रव्याला एक खरखरीतपणा असतो आणि आपण रव्याचे लाडू खाताना थोडेसे कचकच लागतात, त्यामुळे आपण हा रवा मिक्सरमधून बारीक करणार आहे. एक हलकासा बारीक करायचा आहे, जेणेकरून आपल्या लाडूला एक पेड्यासारखं टेक्स्चर येतं आणि रव्याचा जो खरखरीतपणा आहे, दाताखाली जो कचकच लागतो तोही कमी होतो आणि आपले लाडू अगदी मऊसूत आणि पेढ्यासारखे लागतात. रवा हलकासा कोमट झालाय, तर तुम्ही बघू शकता आत्ताच याचे लाडू तयार होत आहे. पण आपण थोडेसे मिक्सरमधून फिरून घेणार आहे, जेणेकरून आपला रवा एक छान मऊसूत होतो. आणि आपण कधी कधी बघा रव्याचे लाडू केले की रवा असा थोडासा वर दिसतो, त्याप्रमाणे रवा याला दिसत नाही. त्यामुळे आपण मिक्सरला हे थोडंसं बारीक करून घेणार आहे, जेणेकरून आपला रवा अगदी मऊ होतो आणि लाडूही अगदी पेढ्यासारखे मऊसूत होतात. तर एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात आपण थोडा थोडा रवा बारीक करून घेणार आहे. अगदी 2 ते 3 सेकंदासाठी आपल्याला बारीक करायचं आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही, कारण यात आपण पिठी साखर घातली आहे. मिक्सरला फिरवल्यामुळे खूप जास्त आपले लाडू पातळ होऊ शकतात मिश्रण, त्यामुळे आपण थोडंसं फिरवायचं आहे. तर या पद्धतीने आपण रवा मिक्सरला बारीक करून घेतलाय. सगळा रवा आपण याच पद्धतीने बारीक करून घेणार आहे. आपण घेताना 0 साईजचा रवा घेतला होता, त्यामुळे मिक्सरला जास्त फिरवायची गरज पडत नाही, पण फिरवल्यामुळे छान बाइंडिंग येतं, त्यामुळे आपण मिक्सरला फिरून घेतो. तर या पद्धतीने आपण रवा मिक्सरला बारीक करून घेतलाय आणि परत एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण याचे लाडू बांधायला घेतोय. तर रवा गरम असतानाच त्याचे लाडू बांधायचे, कारण रवा थंड झाला की आपल्याला लाडू बांधायला थोडासा त्रास होतो, अवघड जातात. त्यामुळे थोडंसं गरम आहे तेच आपण लाडू बांधून घेऊ. तर या पद्धतीने आपण लाडू बांधून घेणार आहे. तुम्ही छोट्या मोठ्या आकाराने लाडू बांधू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि यावर आपण किसमिस लावतोय, तुम्हाला आवडत असेल तर लावायचे, नाही लावले तरी चालतात. असा किसमिस लावून यावर प्रेस करून परत एकदा लाडू बांधून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण सगळे लाडू बांधून घेतले, अगदी मऊसूत आपले लाडू झाले. आपण अर्धा किलोचं प्रमाण घेतलं होतं, त्यामध्ये आपल्याला साधारण 20 ते 22 लाडू झाले. आपण मध्यम आकाराचे लाडू बांधले, त्यामुळे 22 लाडू झाले. तुम्ही थोडेसे जास्त मोठ्या आकारात बांधले तर लाडू आपले 15 ते 16 लाडू तयार होतात. तर तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते. अगदी अलगद आपला लाडू फुटतो आणि हे लाडू अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे आपले रव्याचे बिना पाकाचे लाडू तयार झाले. तर रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही नयन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.